तर पहा, खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024चे कोठे आयोजन करण्यात आले होते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 लडाख. तर खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024चे लडाख या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 राजा राममोहन रॉय. तर आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राममोहन रॉय यांना ओळखले जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, 2024मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला होता? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 राम सुतार. तर 2024मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार यांना प्रदान करण्यात आला होता. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, बीजमाता या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिला कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 राहीबाई पोपेरे. तर बीजमाता या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिला राहीबाई पोपेरे या आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमधील सीमा निश्चित करते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि चीन. तर मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या 2 देशांमधील सीमा निश्चित करते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता रक्तगट सर्वयोग्य रक्तदाता म्हणून ओळखला जातो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 ओ. तर ओ रक्तगट सर्वयोग्य रक्तदाता म्हणून ओळखला जातो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, गीता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 विनोबा भावे. तर गीता या पुस्तकाचे लेखक विनोबा भावे हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8, संगणकातील डेटा साठवण्याचा सर्वात लहान युनिटला काय म्हटले जाते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बीट. तर संगणकातील डेटा साठवण्याच्या सर्वात लहान युनिटला बीट असे म्हटले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवण्याची वयोमर्यादा किती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 65 वर्ष. तर महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवण्याची वयोमर्यादा ही 65 वर्षे इतकी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, कथकली हा कोणत्या भारतीय राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 केरळ. तर कथकली हा केरळ या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 कार्ल मार्क्स. तर दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, कोसला प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे. तर कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये IC म्हणजे काय? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 इंटिग्रेटेड सर्किट. तर संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये ICचा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड सर्किट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, बांगलादेशच्या नवीन पंतप्रधानपदी फेब्रुवारी 2026मध्ये कोणाची निवड करण्यात आली आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 तारिक रहमान. तर बांगलादेशच्या नवीन पंतप्रधानपदी फेब्रुवारी महिन्यात तारिक रहमान यांची निवड करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025 कोणास जाहीर झाला आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 श्रीनिवास कुलकर्णी. तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025 हा श्रीनिवास कुलकर्णी यांना जाहीर झालेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिल्या 100% दृष्टिहीन महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3
थान्यानाथन सी. तर भारतातील पहिल्या 100% दृष्टिहीन महिला न्यायाधीश ह्या थान्यानाथन या बनलेल्या आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण इकॉनॉमिक सर्वे अहवाल सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. तर स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण म्हणजेच इकॉनॉमिक सर्वे अहवाल सादर करणारे देशातील पहिले राज्य उत्तर प्रदेश हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, क्रॉस बॉर्डर म्हणजेच QR पेमेंट करार कोणत्या 2 देशादरम्यान झाला आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि मलेशिया. तर क्रॉस बॉर्डर पेमेंट करार हा भारत आणि मलेशिया या 2 देशादरम्यान झालेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, प्रजासत्ताक दिन परेडमधील चित्ररथ स्पर्धेत पहिला क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. तर प्रजासत्ताक दिन परेडमधील चित्ररथ स्पर्धेत पहिला क्रमांक हा महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, फेब्रुवारी 2026मध्ये दिल्ली सरकारने मुलींसाठी कोणती नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली लखपती बिटिया योजना. तर फेब्रुवारी 2026मध्ये दिल्ली सरकारने मुलींसाठी दिल्ली लखपती बिटिया ही योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, 2026चा ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 दलाई लामा. तर 2026चा ग्रॅमी पुरस्कार हा दलाई लामा यांना देण्यात आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प कोठे स्थापन केला जाणार आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 पुणे. तर राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प हा पुणे येथे स्थापन केला जाणार आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील सगळ्यात उंच धबधबा कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 वजराई धबधबा. तर महाराष्ट्रातील सगळ्यात उंच धबधबा हा वजराई धबधबा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. तर होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे भारतातील पहिले राज्य हे राजस्थान ठरले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी नाही? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम. तर खालीलपैकी सिक्कीम या राज्याची सीमा म्यानमार या देशाशी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 मुंबई उपनगर. तर भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर हा मुंबई उपनगर या जिल्ह्याचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 86वी घटना दुरुस्ती. तर 86वी घटना दुरुस्ती या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, 1853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी म्हणजेच टेक्स्टाईल मिल कोणी सुरू केली होती? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 काऊसजी नानाबाई दावर. तर 1853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी ही काऊसजी नानाबाई दावर यांनी सुरू केली होती. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 कोणत्या खेळाडूला मिळालेला नाही? तर पहा खालीलपैकी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 हा कोणत्या खेळाडूला मिळालेला नाही असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 आर अश्विन. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 हा आर अश्विन यांना मिळालेला नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर प्रकाश आमटे
यांचा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली. तर डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प हा गडचिरोली या जिल्ह्यात स्थित आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, भारत छोडो आंदोलनादरम्यान साताऱ्यात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्रति सरकार स्थापन केले? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 क्रांतिसिंह नाना पाटील. तर भारत छोडो आंदोलनादरम्यान साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील या स्वातंत्र्य सैनिकांनी प्रति सरकार स्थापन केले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाद कायदा संमत केला, तर डॅश डॅश या वर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला आहे. तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 1956 साली. तर 1956 साली हिंदू वारसा कायदा संमत केला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या महान्यायवादी कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयात भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतो? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 कलम 143. तर भारताचा महान्यायवादी कलम 143 या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयात भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकात वापरली जाणारी IC चिप सामान्यतः कशापासून बनलेली असते? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 सिलिकॉन. तर संगणकात वापरली जाणारी IC चिप ही सिलिकॉन याच्यापासून बनवलेली असते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 35, विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 प्रतिज्ञा करणे. तर विडा उचलणे म्हणजेच प्रतिज्ञा करणे. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, पपई आंबा या फळांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 अ. तर पपई आंबा या फळांमध्ये अ जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात असते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते सर्च इंजिन आहे? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 गुगल. तर गुगल हे सर्च इंजिन आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिला संगीतमय रस्ता म्युझिकल रोड कोणत्या शहरात बांधण्यात आलेला आहे? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. भारतातील पहिला संगीतमय रस्ता म्हणजेच म्युझिकल रोड हा मुंबई या शहरात बांधण्यात आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच 2026 हे वर्ष कोणत्या राज्याने शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केले? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश हे नुकतेच 2026 हे वर्ष मध्य प्रदेश या राज्याने शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, 2026 मध्ये G20 शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका. तर 2026 मध्ये G20 शिखर परिषदेचे यजमानपद हे अमेरिका या देशाकडे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4.